तरी त्या ठिकाणी झटकून दुसऱ्या लुटण्याचं काम केलेलं आहे. 100% चुकीचं आहे. त्याच्या कार्यकर्त्याला माझी नम्र विनंती राहणार की आपण माहिती घ्या, बोला. याच्यामुळं आपल्या पक्षाचा आणि महायुतीचा समन्वय राहणार नाही. आपल्यामध्ये कारण नसताना शेवटी इथे चालत राहील. वास्तविक आता उदय सामंत आल्यानंतर त्यांनी दिलीप मोठीसारख्या माणसाला 3 वेळा आमदार राहिला. आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, ते प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे होते. तुम्ही युतीचा धर्म पाळायचा नाही आणि आमच्यावर टीका करायची. आम्हाला सुद्धा टीका करता येते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या चाकण दौऱ्याचा माजी आमदार दिलीप मोहिते यांनी घेतला खरपूस समाचार. बैठकीला बोलावलं नाही, यावरून महायुतीत मिठाचा खडा. चाकण येथे झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना का बोलवलं नाही? युतीतील नेत्यांना डावलून विरोधकांना बैठकीला बोलावलं. उद्योगमंत्री उदय सामंतांनी युती धर्म का पाळला नाही? माजी आमदारांनी युती धर्माबाबत उपस्थित केले दुखरे सवाल. उद्योगमंत्री सामंत यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी राष्ट्रवादीवर खापर फोडू नये. पवारसाहेब आणि अजितदादांवर बोलताना कार्यकर्त्यांनी आपल्या अवकातीमध्ये राहून बोलावं, अन्यथा आम्हालाही टीका करता येते. चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक समस्येला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरण्यावरून माजी आमदार दिलीप मोहिते विरोधकांवर बरसले. 5 वर्षे उद्योग खातं शिवसेनेकडे असूनही चाकण एमआयडीसीचे प्रश्न का सोडवता आले नाहीत? निर्णय घेताय पण अंमलबजावणी का करत नाही? चाकण एमआयडीसीतील नियोजनाच्या अभावाला उद्योग मंत्रालय जबाबदार असल्याची माजी आमदार दिलीप मोहिते यांची बेधडक टीका. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका 9.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळून घेतला जीव. घराशेजारीच राहणाऱ्या ओळखीचा 25 वर्षीय तरुणाने पेरूचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेत चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची दिली कबुली. आरोपी योगेश पवार वय वर्ष 25 राहणार पिंपळवंडी पोलिसांच्या ताब्यात. चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या. उसाच्या शेतात पोलिसांना सापडला चिमुकलीचा मृतदेह. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर परिसरात खळबळ. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, ग्रामस्थांची मागणी. 15 दिवसात चार्जशीट दाखल करून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देणार. पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची माध्यमांना माहिती. गायरान जमीन, गावठाण हद्दवाढ आणि अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. गावठाण क्षेत्रवाढीबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या महसूल मंत्र्यांच्या सूचना. खेड तालुक्यातील खराबवाडी, गोलेगाव, सोळू, धानोरे, पिंपळगाव तसेच अन्य गावांच्या गायरान जमिनींचे गाऱ्हाणे मंत्रालयात. आमदार बाबाजी काळे यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या घरांच्या प्रश्नाला शासन स्तरावर सकारात्मक दिशा. या बैठकीला आमदार बापूसाहेब पठारे, खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच परिषदेचे पदाधिकारी आदी ग्रामस्थांची उपस्थिती. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांवरील कार्यवाहीला गती देण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दुर्गम तसेच औद्योगिकदृष्ट्या महत्वाच्या भागांमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे दिले निर्देश. चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक पदनिर्मिती करावी. तसेच म्हाळुंगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एमआयडीसीची जागा जिल्हा परिषदेकडे तातडीने वर्ग करण्याचे निर्देश. आंबेठाण येथे औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता तेथे आरोग्य उपकेंद्रास तातडीने मंजुरी देण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सूचनाही दिल्या. खेड तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करावीत. तसेच चाकण उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती करावी. याशिवाय राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश. नागरिक ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर प्रशासनाला अखेर जाग. राजगुरुनगर ते निमगाव रस्त्याची मलमपट्टी सुरू. रस्त्यावरील खड्डे हे खडी आणि मुरुम टाकून बुजवले जात असल्याचा खटाटोप. डांबर टाकून खड्डे न बुजवल्यामुळे डांबराच्या कंपन्या बंद पडल्या का? नागरिकांचा उद्विग्न सवाल. राजगुरुनगर ते निमगाव या रस्त्याची दयनीय अवस्था होऊनही प्रशासनाची डोळेझाक.
त्यानंतर खरबुडी बुद्रुक येथे जागरूक नागरिक यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत केलं मुंडन आंदोलन. रस्त्यावरील खड्डे डांबर न टाकता फक्त खडी आणि मुरुम टाकून बुजवल्याचा केविलवाणा प्रयोग. खडी मुरुम टाकून केलेल्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर चिखल होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार. मांजरेवाडी आणि खरपुडी बुद्रुक गावाच्या हद्दीत रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असल्यामुळे हे खड्डे मुरुम भरूनही काही दिवसातच पुन्हा उघडे पडत असल्याची वस्तुस्थिती. त्यामुळे प्रशासनाने फक्त रस्त्याला केवळ ठिगळं न लावता रस्त्यांची डागडुजी करण्याची होते मागणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर ते कनेरसर रस्ता या परिसरात वृक्ष लागवड. 14 ट्री फाउंडेशन आणि ग्रामपंचायत कनेरसर यांच्या वतीने 230 झाडांची बुधवारी लागवड. 5 ते 7 फूट उंची असलेल्या वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कदम, कडुलिंब वृक्षांच्या लागवड आणि संगोपनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. 14 ट्री फाउंडेशनच्या वतीने लागवड केलेल्या वृक्षांचे 3 वर्ष संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प. वृक्ष लागवडीवेळी शिक्षक दत्तात्रय वारे, कनेरसर गावच्या सरपंच सुनीता केदारी, ग्रामपंचायत सदस्य उमेश दौंडकर, ग्रामसेवक मस्के, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खरपुडे, जयवंतराव दौंडकर, काशीनाथ हजारे, बाळासाहेब लोखंडे, भीमराव सोनवणे, बबनराव दौंडकर, सहदेव हजारे, चांगदेव झोडगे, नितीन दप्तरी, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे याशिवाय 14 ट्री फाउंडेशनचे अनंत तायडे, बजरंग बोरकर आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.